कमलवीर, तुम्ही तुमचा एकदा हे द्या, हा, परिचय द्या सगळ्यांना. कमलवीर बोलतील. बोला कमलवीर. बरं. 1 मिनिट. 1 मिनिट बोलतो फक्त मी, जास्त नाही. हो, हो. कल्याण मैत्री कम्युनिटीचा मी आभारी आहे. ते इतक्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होतात. आज आपण पंथांचं ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात आणि आतुर आहात. त्यामुळे जास्त वेळ मी या ठिकाणी घेत नाही. माझं नाव कमलवीर आहे आणि आता ही जी काही वर्षावासाची सत्र चाललेली आहेत, विवेक यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण मित्र कम्युनिटीच्या अंतर्गत, तर ते फार इंटरेस्टिंग, तो कन्सेप्ट पण इंटरेस्टिंग आहे. आणि या बंधूंचं, शाक्य बंधूंचा इनिशिएटिव्ह देखील खूप कौतुकास्पद आहे. आपण सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो व्यक्तिगत, आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. थँक्यू, थँक्यू कमलवीर. कुठं आहात ताई, तुम्ही? एक मिनिट. नमो बुद्धाय सर्वांना. भंते थोड्याच वेळामध्ये जॉईन होत आहेत. तत्पूर्वी बरेचसे नवीन जे साधक आहेत त्यांच्यासाठी थोडासा परिचय करून देणं आवश्यक आहे. मी ताईंचा परिचय करून देतो. भंते आल्यानंतर भंतेंचा परिचय ताई स्वतः करून देतील, परंतु ताईंचा मी परिचय करून देतो. ताई ह्या खूप वर्षापासून जो विनयशील भिक्खू संघ आहे त्यांच्या सहवासामध्ये आहेत आणि त्यांना सेवा देत आहे. आणि सेवाच देत नाहीये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दीपक अनबोरीजींसोबत आणि धम्ममंगलम ग्रुप सोबत मिळून खूप मोठं काम धम्म आणि बुद्ध शासन वाढवण्याचं काम केलेलं आहे. भारताबाहेरील जो काही संघ येतो त्या संघाचं धम्मदेसना, बरेचदा आपल्या भारतामध्ये आपल्याला सर्वांना इंग्रजीचा हा इश्यू असतो आणि ती धम्मदेसना जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोहोचणं फार आवश्यक असतं. आणि ती धम्मदेसना पोहोचवण्याचं काम हे शीतलताईंनी खूप चांगल्या प्रमाणे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कालावधीमध्ये केलेला आहे. तर शीतलताईंचा परिचय हा त्यांच्या ट्रान्सलेशनच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांना होईल. आज ते बुद्धगयेला स्थायिक आहेत आणि बुद्धगयेमध्ये देखील ते बुद्ध शासन वाढवण्यासाठी तिथे देखील काम करत आहेत. मी ताईंना विनंती करतो, प्लीज दहा ताई. बनते आले, दहा बनते आले. आले, ताई बनते आले. हो. वंदा मी बनते. वंदा मी. Oke, hoto, nimpaan baca hoto. Welcome in our community. We are all Kalyan Mitra here and we are very eager to listen Dhamma from you. Oke, satu, satu. And how many members are in there? Yes, Vanda. Bante? How many members are on the group now? It's Now 62. 62. Sorry, 62 members. 62 members. Yes, yes. Okay. Tai, तुम्ही Okay, continue. Tai will continue the session. okay, sadu, sadu. After long time, Sita, no? Yes, वंदामी म्हणते. Okay, Suki hoto. Now we can start. Now you can ask Sheila first. ओके म्हणते, वी कॅन स्टार्ट. सर्व आपण आता इथे शील ग्रहण करणार आहोत. तर त्यासाठी सर्वांनी शील याचना करायची आहे, क्षमा याचना करायची आहे. ज्यांना येते ते म्हणू शकतील, ज्यांना नाही येत त्यांनी हात जोडून शांतपणे श्रवण करायचं आहे. ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सब्बं मयं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सब्बं मयं अपराधं खमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सब्बं मयं अपराधं खमतु मे भन्ते. ओकासहं भन्ते तिसरनेनं सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकासहं भन्ते
तिसरनेनं सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयंपि ओकासहं भन्ते तिसरनेनं सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ आं भन्ते नमो नमो तस्मै तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णम् आं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि इन्नादान वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसर्णेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि पिशुना वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि पिसूनवाचा वेरमणि सिक्खापदं समादियामि परुषा वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि परुषवाचा वेरमणि सिक्खापदं समादियामि सम्पप्पलापा वेरमणि सिक्खापदं समादयामि संफप्फलाफा वेरमणि सिक्खापदं समादियामि इच्छाजीवा वेरमणि सिक्खापदं समादयामि इच्छाजीवा वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसर्णेन सद्धिं जीवट्टमशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेतव्यम् आं भन्ते साधु साधु साधु
actually gladly giving Dhamma talk because new group, new starting, now actually can't say new. Now this group, Dhamma service work continue few years now. For that, I also gladly taking that invitation for support to the Dhamma spread in India. All of the India was Dhamma, that again we should reestablish, repart Dhamma in the India. For that joining is so happily I am joining. As my energy, I would like to the support to the Dhamma replant for India. And I would like to know how what the Dhamma talk. Pardon translator same after giving for the talk. Secondly, we'll translate. Our brother Vivek said it is better step-by-step translation. Yes, Bhante, it's better. Yes, Okay. Bhante, it's better. I would like to know, this is only today this Dhamma talk or every week will, what is your hope? Every week it will continue? Yes, Bhante, this is for 3 months, no? Three So 3 months, Varshavasa. So every day 7 to 8 Dhamma talk. Every day you are continuing. Yeah. Evening 8 to 10. 7 to 8 we are doing, but as per teacher's time. Right now it's 7 to 8 for all. Actually, I can join this time. Daily I can't. Once a week I will come. Sadhu. Thank you, Bhante. Yes, this time is suitable for us, Yes. for all. Yes. Thank you. I will take topic for few weeks topic. Once taking few weeks topic, step by step we can continue, no? Yes, Bhante. Yes. Yes. Thank you. Sadhu. Okay, now you can say sadhu for hearing Dhamma, for hear Dhamma. Sadhu. 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 Samanta cakkavalesu atra gacchantu devata saddhammam munirajassa sunantu saggamakhadam dhammas savanakalo ayam bhadanta Dhammas savana kalo ayam bhadanta. Dhammas savana kalo ayam bhadanta. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Aggasmin dhanam dadatam aggam punyam pavaddhate aggam ayoce mannoce yaso kitti sukham balam aggatsa data medavi aggadhamma samahito deva bhuto amanusya bhuto aggapatto pamodati ti. Be a great meditator. Actually, this is my first Dhamma talk. We have this group. For that, I chose
topic, Dhamma topic from Tipitaka, Sutta Pitaka, Anguttara Nikaya, fifth chapter, Sumanavagga, second talk is the Chundi Sutta. For that is actually for what use? That firstly, I would like to mention about triple gems. Today, I will mention according to this Chundi Sutta, Buddhaguna, Buddhanusati, and Buddha's energy would like to mention according to that Sutta. Lately, we'll mention Dhamma and Sangha and about 5 precepts. That Sutta mention triple gems together, 5 precepts. It is important for the time being. Step by step, I would like to mention that is for my time. भंते म्हणतायत उपस्थित सर्व श्रद्धावंत उपासक, आज भंते आपल्या समोर जे धम्मदेसना देणार आहेत ते त्रिपिटक मधील सुत्त पिटक अंगुत्तर निकायामधील असून त्याच्यामधील जे सेकंड चॅप्टर आहे, जे दुसरा विभाग आहे, त्याच्यामध्ये चूलवग्ग आहे आणि त्याच्यामधील चुंदी सुत्त याच्यामधून आज भंतेंनी धम्मदेसनेसाठी आपल्या सर्वांसाठी विषय निवडलेला आहे. या सुत्तामध्ये आज भंते आपल्या समोर बुद्धानुसती म्हणजेच भगवान बुद्धांचे गुण आपल्या समोर सांगतील, त्याचे महत्व सांगतील. त्याचबरोबर धम्म काय आहे, संघ काय आहे आणि त्याचसोबत पंचशीलचे महत्व देखील स्टेप बाय स्टेप भंते आज आपल्या धम्मदेसनेमधून आपल्याला सांगणार आहे. What mean in that first 2 verse? Aggasmin danan dadatam aggam punyam pavaddati. Greatest offering, by greatest offering, accumulating merit also great. Aggasmin danan dadatam aggam punyam pavaddati. Aggam ayoce vannoce yasokite sukham vanam. Great mean long age and beautifulness. It also highest beautifulness, and yaso mean our associates, greatest associates. Aggang ayoche, vannoche, yaso kitti mean blessing and what is the name? I think no kitti, no? Kitti, Sukham Balang, Sukha mean all the luxuries, and Balang mean the healthy. These benefits come in by greatest suffering. That is the first Gatha meaning. या चुंदी सुत्तामध्ये आलेली जी फर्स्ट गाथा आहे, जे पहिले गाथा आहे, त्या गाथेचा अर्थ असा होतो की ज्या प्रकारे आपलं मोठं दान असेल तेवढेच मोठे लाभ आपल्याला आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतात. तर जसं की भगवंत म्हणतात की जेव्हा तुम्ही कुठलंही एखादं मोठं दान करता, त्या मोठ्या दानाचे जे परिणाम असतात आपल्या जीवनामध्ये, तर ते परिणाम या प्रकारे उत्पन्न होतात की त्याच्या मोबदल्यामध्ये, त्या मोठ्या दानाच्या मोबदल्यामध्ये, त्या मोठ्या कुशल कर्माच्या परिणामार्थ आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लॉंग लाईफ प्राप्त होते, आयु प्राप्त होते, आपल्याला चांगला वर्ण प्राप्त होतो, आपल्याला सुख प्राप्त होतं, आपल्याला यश प्राप्त होतं, आपल्याला संपत्ती प्राप्त होते. त्याचबरोबर आपली जी कीर्ती आहे, आपले जे नाव आहे, ते 10 दिशामध्ये पसरलं जातं. तर इतकं सगळे जे पुण्यकर्माचे जे बेनिफिट्स आहे ते आपल्याला आपल्या पुण्यबलाच्या प्रभावाने मिळत असतात. सदाता मेधावी अग्धम्म समाहितो देवभूतो वा मानसभूतो अग्गपत्तो प्रमोदते. अग्गसदाता मेधावी अग्धम्म समाहितो. Aggadhamma Samahito, Aggasdatta Medavi. Once believing Dhamma, observing Dhamma for liberation,
mean for we come to the Arahanthood. Giving, giving wisdomfully. Medhavi mean wiseful person. Wiseful person offering in the Dhamma. In the Dhamma mean once observing Dhamma for liberation giving. Collecting great merit, reborn as a Deva or human, at that every life, every side is highest, taste and life will future after liberation. भंते म्हणतायत की हे तर आहेच की ज्यावेळेस एक व्यक्ती कुशल कर्म करतो त्याच्या परिणामार्थ त्याला आयु, अन्न, सुख, लोभ ह्या सगळ्या गोष्टी तर मिळतच असतात. पण एक प्रज्ञावान व्यक्ती जो खरंच धम्ममार्गावर आरूढ असतो तो जेव्हा पुण्यकर्म करतो तर त्याची एकच इच्छा असते की तो त्याचं पुण्यकर्म तो कशासाठी करतो? निर्वाणासाठी करतो. आपल्याला या जन्ममृत्यूच्या प्रवाहातून मुक्त करण्यासाठी तो पुण्यकर्म करत असतो. तर असा प्रज्ञावान व्यक्ती जो असते जो या अपेक्षेने पुण्यकर्म करतो की या पुण्यबलाने मला निर्वाण प्राप्त झालं पाहिजे आणि मी अर्हांत फल प्राप्त करू शकलो पाहिजे, हा जेव्हा शुद्ध हेतू एका व्यक्तीच्या चित्तामध्ये असतो आणि असं चित्त घेऊन जेव्हा तो व्यक्ती पुण्यकर्म करतो तेव्हा त्या पुण्याच्या बलाने जेव्हा जेव्हा त्याचा मृत्यू होतो, जोपर्यंत तो या भवचक्रामध्ये राहतो, एकतर तो मनुष्य लोकामध्ये जन्माला येतो किंवा तो देवता लोकामध्ये जन्माला येतो, जिथे त्याला संपूर्ण सुख सुविधा प्राप्त होत असतात. Actually, this talk happened. King Kosala had two prince, daughter and son. Daughter's name is the Chundi, son name is the Chundar. That Chundar, younger brother, said to his sister, "Dear sister, once observe properly triple gems and properly five precept, will not go into the hell, surely will go to the luxury life, human or heaven life." So, brother said to the sister. Sister thought, this is not a simple thought. This is better. I will ask from Lord Buddha. Sister plan and went to the meet Lord Buddha and asked from Lord Buddha, "Dear Lord Buddha, my brother said to me, once observe triple gems properly and properly will practice five precepts, they will not go into the hell or surely will go to the luxury life." Brother asked, how to observe triple gems Buddha, Dhamma, Sangha, and how will practice five precepts for go to the luxury life? Sister asked from Lord Buddha. आज भंते ज्या धम्माविषयी बोलत आहे, ज्या सुत्ताविषयी बोलत आहे, ही जी घटना आहे ही तथागत भगवान बुद्धांच्या काळामधील आहे, जिथे कोसल राजा जेव्हा राज्य करीत होता त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं चुंद आणि त्याची एक मुलगी होती, तिचं नाव होतं चुंदी. म्हणूनच या सुत्ताला पण चुंदी सुत्त असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये जेव्हा तो कोसल राजाचा मुलगा आपल्या बहिणीला एक सर्वसाधारण धम्म सांगत असतो की हे बघ, जर तुला एकदम लॅविश लाईफ पाहिजे असेल, खूप सुख सुविधायुक्त जर जीवन पाहिजे असेल आणि सर्व सुखी जीवन पाहिजे असेल तर तुला एकच गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे बुद्ध धम्म संघाला फॉलो करावं लागेल आणि पंचशील पालन करावं लागेल. एवढं जरी तू केलं तरी तुझं जीवन जे आहे ते फार सुखकर होणार आणि तुला खूप चांगल्या ठिकाणी जन्म मिळणार, तू कधीही नरक यातना उपभोगणार नाही, एकदम वाईट ठिकाणी तुझा जन्म होणार नाही. अशा पद्धतीचा तो चुंद जो आहे तो आपल्या बहिणीला सांगत असतो.
त्याची बहीण जेव्हा ती ऐकते की बुद्ध धम्म संघाला वंदन केल्याने, पंचशील पालन केल्याने आपण कधीही दुगतीला प्राप्त होत नाही, आपल्याला सर्व सुखसुविधा मिळतात, इतकं सहज असेल का की आपण जस्ट ट्रिपल जे बुद्ध धम्म संघाला वंदन केलं तर आपण कधीही दुगतीला प्राप्त होणार नाही आणि नेहमीच आपल्याला मनुष्य जन्म मिळणार आणि आपण नेहमी सुखसुविधेमध्ये राहणार? एवढं सोपं असेल का धम्म वगैरे पालन करणे? इतकं सहज असेल का? तर तिला त्याच्यापासून ती सॅटिस्फाईड होत नाही, समाधानी होत नाही. म्हणून ती काय करते की ती म्हणते की नाही, मी तुझ्या उत्तरापासून समाधानी नाही आहे, मला तथागत भगवान बुद्धांना विचारायचं आहे की खरंच जर आपल्याला दुगतीपासून वाचायचं असेल आणि आपल्याला पूर्ण सुखसुविधायुक्त जीवन पाहिजे असेल तर नेमकं आपण काय करायला पाहिजे? म्हणून मग ती भगवान बुद्धांकडे जाते आणि तिथे जाऊन भगवान बुद्धांना प्रश्न विचारते की जर एक व्यक्ती दुगतीला नाही गेला पाहिजे, चांगल्या गतीला त्याचा जन्म झाला पाहिजे आणि त्याला नेहमी जर सुखसुविधायुक्त जीवन प्राप्त झालं पाहिजे तर त्याने काय करावं? असा प्रश्न ती चुंदी जी आहे ती तथागत भगवान बुद्धांना जाऊन सरळ विचारते. Actually, according to this talk, we have to think about samsara. How much fear for help in this world beings are. Oh, no, hell and heaven. Ones are fearing for hell. All the Buddhists know very well for hell and 6 heaven human and this Kamavachara 11 Bhumi. People are always fearing for hell. What will happen after past day? Don't know. Can we go to the hell? Always fearing, no? Especially while they getting old age. Close into the dying, always fear, and many members are crying for fear to the die. No need to fear for die. No need to worry about for hell. This is the very simple way for overcome from hell. It's very, very simple things we have to do for go to the human and Deva's life. Only we have to practice clearly triple gems and 5 precepts. Once observe clearly triple gems, that means practice 5 sila also in that. No need to again observe 5 precepts. Once observing triple gems properly. According to this talk, only enough clearly observe triple gems. After that, 5 precepts also including that triple gems. That is the best path for our luxury life and for liberation. भंते म्हणतायत की आपल्यापैकी बरेचसे असे लोक असतील जे आजही या भ्रमामध्ये आहे की सुगती नाही किंवा दुगती नाही, म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्वर्ग नाही किंवा नर्क नाही, ह्या एक भ्रामक कल्पना आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असू शकतं. बट आपल्यापैकी बरेचसे लोक असे आहे जे प्रॉपरली धम्म प्रॅक्टिस करत आहे, त्यांना माहिती आहे की सुगती पण आहे आणि दुगती पण आहे. आपल्या कर्मानुसार व्यक्ती सुगतीला पण प्राप्त होतो, दुगतीला प्राप्त होतो आणि आपण पण एक मनुष्य योनीमध्ये असताना एक सुगतीचा 6 प्रकारच्या ज्या सुगती आहेत त्याच्यापैकी एक सुगती म्हणजे मनुष्य लोक, ज्याच्यामध्ये आपण स्वतः आहोत. याच्यावर त्या व्यक्तीचा धम्मामध्ये अभ्यास करणाऱ्या प्रॅक्टिस करणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण विश्वास झालेला आहे. म्हणून बरेचशे लोकांच्या मनामध्ये आता ज्यांना कळलं की हो, कर्मानुसार सुगती पण आहे, दुगती पण आहे, तर अनेकांच्या मनामध्ये आता मृत्यूची भीती उत्पन्न झालेली आहे की मृत्यूनंतर माझं काय होईल. मोस्टली जे एजेड व्यक्ती आहे, जे मृत्यूच्या जवळ आहे, ज्यांना कळतंय की आपला मृत्यू आता जवळ आलेला आहे, त्यावेळेस त्यांच्या चित्तामध्ये एकच राहते की आता तर त्यांना कळलेलं आहे, त्यांना माहिती आहे की
कर्मानुसार सुगती पण आहे, कर्मानुसार दुगती पण आहे. आणि जेव्हा व्यक्ती स्वतःच्या कर्माला पाहतो तेव्हा त्याला कळतंय की माझे तर खूप जास्त अकुशल झालेले आहे, तर आता मी निश्चितच दुगतीला जाणार. म्हणून त्याच्या चित्तामध्ये मृत्यूची भीती उत्पन्न होते. पण भंते म्हणतायत की आजची जर धम्मदेसना तुम्ही काळजीपूर्वक ऐकली तर तुम्हाला कळून जाईल की मृत्यूची भीती ही किती सहजपणे तुम्ही नष्ट करू शकता. दुगतीमध्ये जाण्याची भीती पण तुमच्या चित्तामधून किती सहजपणे नष्ट होऊ शकते. दुगतीपासून जर आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल, वाईट योनीमध्ये जाण्यापासून जर स्वतःला वाचवायचं असेल, तर भगवान बुद्धांनी खूप साधा आणि सोपा मार्ग दिलेला आहे. तो म्हणजे जो व्यक्ती बुद्ध धम्म संघाला पूर्ण शाश्वतरित्या शरण जातो आणि पूर्ण जीवनामध्ये जो व्यक्ती पंचशील पालन करतो, तर तो कधीही दुगतीला प्राप्त होऊ शकत नाही. इतका इतका 100% विश्वास धम्मामध्ये आहे, भगवान बुद्धांनी दिलेला आहे. तर जो व्यक्ती हे करेल मग त्याच्या मनामधली मृत्यूची भीती नष्ट होईल आणि दुगतीमध्ये जाण्याची भीती त्याच्या मनामधून नष्ट होईल. The Lord Buddha said to the Chundi, Yavata Chundi, Apadava, Dipadava, Chatupadava, Bahupadava, Rupinova, Arupinova, Sanjinova, Asanjinova, Neosanjinova, Tesam Tathagato Agamakhayati. That is the Buddha's word. That, dear Chundi, in this world, without legs, many animals in the world. In that, without legs, no anyone prior to the Buddha. Buddha is higher between all the without legs animal. And same two legs. We can say many uncountable different beings are two legs being, especially human and birds, etc. Between them also, we can't pair to the Buddha anyone, nobody there, that much powerful anyone. And in the four legs being, many different four legs beings are in the world. Between them also, no one paired to the Buddha. Buddha is the powerful. And many centipedes, etc., more than four legs. Many different categories are in the world. Between them also, no one prior to the Buddha. Buddha is the higher one between them. No legs, two legs, four legs, many legs. Beings are in the world. Between them, nobody similar to the Buddha. With this mention belong to the Deva, six-rank Deva, human, and for health. All are 11 categories. Between these 11, no anyone like that powerful. Buddha is the powerfulest one between these all the beings. तथागत भगवान बुद्ध चुंदी सोबत जेव्हा चर्चा करतात त्यांना सांगतात की खरंच मनुष्य जीवन किती महत्त्वपूर्ण आहे, कशा प्रकारे या मनुष्य जन्मामध्ये आपण सुखी समाधानी जीवन जगू शकतो आणि कशा प्रकारे दुगतीला जाण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. तेव्हा तथागत भगवान बुद्ध चुंदीला एक्सप्लेन करतात की चुंदी, या संसारामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये बरेचसे असे जीव आहेत की त्यांना पायच नाही आहेत. असे असंख्य जीव आहेत.
त्या संपूर्ण जीवामध्ये बुद्धांसमान मात्र कोणी नाही. सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते स्वतः तथागत भगवान बुद्ध आहेत. या संपूर्ण सृष्टीमध्ये बरेचसे असे जीव आहे ज्यांना 2 पाय आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः मनुष्य लोक येतात, पक्षी जीव येतात. तर त्या 2 पायांच्या जीवामध्ये देखील सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी असेल तर तथागत भगवान बुद्ध आहेत. त्यांच्या समान त्या 2 पायांच्या जीवांमध्ये देखील कुणीही नाही आहे. जुंदी, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये बरेचसे असे जीव आहेत, असंख्य जीव आहेत. 4 पायाचे जीव आहेत, असंख्य पायांचे जीव आहेत. त्या संपूर्ण जीवांमध्ये बुद्धांसमान कुणीच नाही आहे. सर्वात श्रेष्ठ जर कोणी या सगळ्यांमध्ये असेल तर ते स्वतः तथागत भगवान बुद्ध आहेत. त्यांची तुलना या जगामध्ये कुणासोबतही होऊ शकत नाही. एवढंच काय तर 6 प्रकारचे जे देवा आहेत, 11 प्रकारच्या ज्या एकूण जीवसृष्टी आहेत, त्या जीवांमध्ये देखील बुद्धांसमान कुणीच नाही आहे. या सगळ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते तथागत भगवान बुद्ध आहेत. त्यांची तुलना या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये कुणाही सोबत होऊ शकत नाही. Actually, who know about these different categories like Lord Buddha? Without legs beings, we can discuss, no? Someone said, there's the snake without legs. Only snake? Is there only snake? No. Other different worms are there. Is there only snakes and worms? Other different animals? Yes. Because different fishes, many different animals in the world, that all the categories knew very well our dear Lord Buddha, great Lord Buddha. आता आपण Without करूयात की भंते म्हणतायत की तुम्ही जेव्हा विचार कराल की विदाऊट लेग, ज्यांना बिन पायाचे जीव असे कुठले आहे, तर सर्वांच्या डोळ्यासमोर एकच दृश्य येणार, ते म्हणजे सापाचं, की हा, सापाला पाय नाही आहे. पण जेव्हा आपण म्हणणार की काय फक्त सापच एक असा जीव आहे की ज्याला पाय नाही आहे, सापच एक असा जीव आहे जो विदाऊट पाय आहे, तर त्याच्यासमोर मग आपल्या डोळ्यासमोर येणार की नाही, असे अनेक छोटे छोटे किडे आहे ज्यांना पाय नाही आहे, जे सरपटत चालतात. तर मग काय फक्त तेवढेच आहे? मग त्याच्यासमोर जेव्हा विचार करणार तर आपल्याला कळणार की नाही, बरेचसे असे मासे आहे पाण्यामध्ये की ज्यांना पाय नाही आहे, ते सुद्धा बिना पायाचे जीव आहेत. तर असे आपण जे आपल्याला जेवढं माहिती आहे ते काही बोटावर मोजण्या इतके किंवा काही छोट्या प्रमाणातच असे जीव आहे जे आपण बघू शकतो की ज्यांना पाय नाही आहे. परंतु तथागत भगवान बुद्धांनी या संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढेही बिना पायाचे जीव असतील त्या संपूर्ण जीवसृष्टीबद्दल तथागत भगवान बुद्धांना ज्ञान आहे. तथागत भगवान बुद्ध त्या संपूर्ण जीवांबद्दल जाणतात. actually that two legs categories, we are know very well about human beings. We are know very well about different birds. Is there only that two legs, that two categories in the world? We can say yes. Is it true? Cannot be true. There are invisible beings are in the world. Hungry ghosts, different category ghosts, and devil and deva, invisible, many different beings are in the world, that all are knew very well Lord Buddha. Anybody don't know about that invisible being. We cannot say anybody don't know. Someone know about ghosts, etc., but only narrow knowledge about
wise knowledge had only our great Lord Buddha. Actually, Lord Buddha knew these different animals. Not only that, different beings knew, not only that, Lord Buddha knew what have done for that life. Example, we are born as the human. What is the reason for human? Reason, we collected great merit in past. Because of that past awesome, we are born as the human. Deva, many different range Deva, different means 6 range Deva, that all collected different merit in human being, and by that merit power they born as the Deva. Who know this? What is the root for born human? What is the root for born Deva? And what is the root for ghosts? Everything's Lord Buddha knew. Because of the bad, because of the unwholesome, born as the ghost, born as the devil, etc. That different animals, different beings' life, how to root that everything's understood our great Lord Buddha, and not only that, he mentioned these things will bring to the human. These things will come into the Deva. These things are coming to the ghosts, etc. Great Lord Buddha knew everything and mentioned everything and don't do evil things. Would you like to go to the hell? Okay, can do evil things. Will do evil, will surely will go to the hell. Hell means four kinds hell. Lord Buddha everything's new and mentioned. And would you like to the luxury life? Okay, you do good, wholesome, will you born as the human and Deva. That everything's new and mentioned to the beings. Don't will suffer. Please will you try to overcome from suffer. Step by step, new and mention all the animals and beings between how the big suffer and how the less suffer, and this suffering continuously beings are suffering, how will overcome from suffer. Everything's our great Lord Buddha knew and mentioned to us how to will go to the step by step for our liberation, how to practice step by step for escape from suffer. समोर तथागत भगवान बुद्ध चुंदाला समजावून सांगत असताना सांगतात की जर आपण विचार केला की मग 2 पायाचे किती प्राणी आहे या पूर्ण जीवसृष्टीमध्ये, तर लगेच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणार की मनुष्य आहे, पक्षी आहेत, पण एवढेच आहेत का? तर नाही. असे अनेक जीव आहेत जे 2 पायांचे सुद्धा प्राणी आहेत, ज्याला आपण बघू शकत नाही. परंतु त्या संपूर्ण प्राण्यांविषयी, त्या संपूर्ण जीवसृष्टीविषयी देखील तथागत भगवान बुद्धांना ज्ञान आहे. बुद्ध समोर म्हणतात की एवढंच नाही, तर बुद्ध हे जाणतात की कुठल्या कर्माच्या प्रभावामुळे व्यक्ती मनुष्य लोकामध्ये जन्माला येतो आणि कुठल्या कर्माच्या विपाकामुळे व्यक्ती अमनुष्य लोकामध्ये जन्माला येतो. असे अनेक जीव आहे, अनेक प्रेत आहे, अनेक असे अमनुष्य जीव आहेत की जे भुकेने व्याकुळ असतात, पाण्याने व्याकुळ असतात, ज्यांना तहान लागलेली असते पण पाणी पिऊ शकत नाही, ज्यांना भूक लागलेली असते परंतु ते जेवू शकत नाही, असे देखील जीव तथागत भगवान बुद्ध
बघू शकतात. कुठल्या कर्माच्या विपाकामुळे त्यांचा तिथे जन्म झालेला आहे याचं देखील ज्ञान तथागत भगवान बुद्धांना असते आणि कुठल्या कर्माच्या पुण्यबलाने ते तिथून मुक्त होऊ शकतात हे देखील ज्ञान तथागत भगवान बुद्धांना असते. म्हणून सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती जर या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये कोणी असेल तर ते तथागत भगवान बुद्ध स्वतः आहेत. समोर तथागत भगवान बुद्ध सांगतात की बुद्ध एवढंच जाणत नाही की मनुष्य आणि अमनुष्य, बुद्ध प्रेता, देवा, मनुष्य, अमनुष्य, अनेक प्रकारचे प्राणी, सरपटणारे जीव, दृश्य जीव, अदृश्य जीव, संपूर्ण जीवांबद्दल संपूर्ण ज्ञान तथागत भगवान बुद्धांना असते. कुठल्या जन्मामध्ये, कुठल्या जीवामध्ये जन्म झाल्यानंतर तो व्यक्ती किती वर्षापर्यंत जीवित राहू शकतो, तो जीव तिथे किती वर्षापर्यंत जीवित राहतो, त्याचं तिथे जीवनमान कसं आहे, तो तिथे कुठल्या प्रकारचं जेवण जेवतो, कशा प्रकारचं पाणी पितो, कुठल्या कर्माच्या विपाकामुळे तो तिथून बाहेर पडू शकतो, हे देखील संपूर्ण ज्ञान म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मूळ जे आहे ते तथागत भगवान बुद्धांना माहिती असते. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते तथागत भगवान बुद्ध आहे. बुद्ध म्हणतायत की खरंच जर तुम्हाला वाटत असेल की या तुमच्या या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही सुखी, समाधानी आणि समृद्धमय जीवन जगले पाहिजे तर एकच मार्ग आहे की आपण कुशल कर्म केले पाहिजे. कारण की जर आपण कुशल कर्म जर या जीवनामध्ये केले तर त्या कुशल कर्माच्या विपाकामुळे निश्चितच आपल्याला मनुष्य जीवनाचा लाभ होतो आणि मनुष्य जीवनाचा लाभ होणेच महत्वाचं नाही तर त्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या संपूर्ण सुख सुविधा आपल्याला आपल्या कुशल कर्माच्या परिणामामुळे प्राप्त होत असतात. परंतु जर आपण जर म्हटलं की आपण मनुष्य लोकामध्ये आलो परंतु आपले कर्माचे विपाकच आपले जर कर्म तेवढे स्ट्रॉंग नसतील तर अनेक लोक आपण बघतो की मनुष्य जन्मामध्ये असतानाही ते दुःखी आहे, ते चिंतित आहे, रोगाने ग्रासलेले आहे, व्याधीने ग्रासलेले आहे, संकटामध्ये आहे, चिंतेमध्ये आहे. कारण की त्यांच्या पुण्यकर्माचे जे परिणाम आहे, पुण्यकर्माचा संचय जो आहे तो त्यांचा कमी आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला खरंच या जीवसृष्टीमधून दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ. जो व्यक्ती बुद्ध धम्माला शरण जातो, जो व्यक्ती पंचशील पालन करतो, आयुष्यामध्ये कुशल कर्म करतो, त्याच्या आयुष्यामधून दुःख जे आहे हळूहळू कमी होत राहतात. परंतु काही लोक असे आहे ज्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रमाणात दुःख आहे. त्याचं कारण काय तेही तथागत भगवान बुद्धांनी या सूत्रामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ज्याच्या जीवनामध्ये कमी दुःख आहे ते कशामुळे आहे तेही तथागत भगवान बुद्धांनी या सूत्रामध्ये चुंद सूत्रामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जे व्यक्ती फार सुखी आहे, समाधानी आहे, त्याचं कारण काय आहे हेही तथागत भगवान बुद्धांनी या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की सगळ्यात जास्त दुःखाचं कारण, सगळ्यात कमी दुःख त्या दुःखाचं कारण आणि खूप जास्त सुख आणि त्या सुखाचं कारण, ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या तथागत भगवान बुद्ध जाणतात, या सृष्टीतील प्रत्येक जीवाविषयी जाणतात. म्हणून तथागत भगवान बुद्ध हे श्रेष्ठ आहे, त्यांनी दिलेला धम्म हा श्रेष्ठ आहे. Now, actually, in present world, science is so high, so deep. Scientists are searching world many things, but still scientists' knowledge is comparing Buddha's knowledge very, very little. Whatever they mention in the situations, that everything are mentioned Lord Buddha. According to the Buddha's words, there are many research are doing, and that research result whatever Buddha means, that is a result that they are mentioned and doing. They couldn't go to the skip Buddha whatever said, that is under that scientists still work. And not only that, the other many religious leaders are in the world who could mention like this. Many teachers mention only very small narrow part only in the world,
like this widely mentioned, only our great Lord Buddha, that knowledge is. Who can think about that knowledge? We can't think also that much knowledge. भंते म्हणतायत की सध्याच्या काळामध्ये आपण खूप जास्त म्हणतो की विज्ञान विज्ञान विज्ञान, सर्व काही सायन्स आहे, सर्व काही सायन्सवर निर्भर आहे, आधारित आहे, सायन्स मोठा आहे. तर भंते म्हणतायत की काही लोक असेही म्हणतात की भगवान बुद्धांचा धम्म हा विज्ञानवर आधारित आहे, सायन्सवर आधारित आहे. परंतु भंतेंचं म्हणणं आहे आणि बुद्धांचंही तत्वज्ञान आहे की विज्ञान जे आहे ते बुद्धांवर आधारित बुद्धांचं ज्ञान जे आहे ते विज्ञानावर आधारित नसून विज्ञान जे आहे ते तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणुकीवर आधारलेलं आहे. कारण की आज विज्ञान जिथपर्यंत पोहोचलेलं आहे ते संपूर्ण तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वीच त्यांच्या देसनेमधून सांगितलेलं आहे की कशा प्रकारची जीवसृष्टी आहे, ते कसे काम करते, कुठे कुठे कोणती कोणती जीवसृष्टी आहे, हे संपूर्ण ज्ञान तथागत भगवान बुद्धांनी हे विज्ञान ऑलरेडीच 2600 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आजचे जे सायंटिस्ट आहे बुद्धांनी सांगितलेल्या शब्दांवर फक्त रिसर्च करतायत, ते सर्च नाही करू शकत. सर्च ऑलरेडी तथागत भगवान बुद्धांनी करून ठेवलेलं आहे. त्याच्यावर आता काय सुरू आहे, फक्त रिसर्च सुरू आहे की खरंच बुद्धांनी हे असे बोललेले आहेत तर हे असं आहे का. तर जेव्हा त्याच्यावर प्रयोग करण्यात येतात तेव्हा कळतं की हो, बुद्धवाणी ही एकदम सत्य आहे. तथागत भगवान बुद्धांनी जे जे बोललेलं आहे ते आजही तेवढ्याच प्रमाणामध्ये सत्य आहे. तर म्हणून बुद्धांनी जो धम्म सांगितलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण विज्ञान जे आहे ते दडलेलं आहे. आपण जितक्या खोलवर अभ्यास करणार तितकं खोल 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 आपल्याला धम्म मिळत जाणार. इतका महान धम्म आहे आणि कोणी कितीही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर धम्म हा कधीही नष्ट होणार नाही. ज्ञान जे आहे ते संपूर्ण संपणार नाही. अभ्यास जो आहे तो कधीही पूर्णत्वास जाणार नाही. इतका मोठा धम्म, इतका विशाल धम्म तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण धम्म जर खरंच कुणाला माहिती असेल तर ते फक्त तथागत भगवान बुद्ध आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण धम्म हा आजही कोणालाच माहिती नाही किंवा संपूर्ण धम्माचा अभ्यास आजही कोणीच भगवान बुद्धांशिवाय करू शकत नाही. जर आपण आज विचार केला, भंते म्हणतायत की बरेचसे असे आज भिक्खू पण आहेत, बरेचसे असे धम्म टीचर पण आहे जे धम्माचं ज्ञान देतात, परंतु तेही ज्ञान जे देत आहे तेही परिपूर्ण नाही. कारण की त्यांच्याकडे पण परिपूर्ण नॉलेज नाही. परिपूर्ण ज्ञानी व्यक्ती जर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणी असणार तर ते स्वतः तथागत भगवान बुद्ध आहेत. We are talking about the beings, prani, four hell being, and human being, and deva, many different. Is there any being, according to the Buddha's mention? They are. According to the kernel thoughts, beings are there. Lord Buddha saw beyond that. Actually, we can see human, we can see animal. Rarely someone can see Deva, very rarely can we see ghosts. Lord Buddha saw beyond them. Who are the humans? Lord Buddha searched where the human, search in the material. Lord Buddha separately saw human being mean earth element, water element, fire element, wind element. Human being mean elements. Animal also elements. Ghosts also elements. In the hell, fire in place also they are that elements. Elements together, material together, they are mental. Human mental, devas mental, and minds, and animals. Different categories, different kinds, material and mentality. Is there only mental material?
No, deeper than. These all going up according to the causes and effect. They are vidya pacha sankhara, sankhara pacha vijnana. Like this, it is recycling according to that karma. These are who mentioned to the world. Is this non-truth? These are real truth. This everything's so Lord Buddha and mentioned very well properly. This talk, according to the Deva and according to this talk, this non-food, two food, non-legs, two legs, four legs, more legs categories talk. Maybe we can't complete within these 3 months. Actually, that much knowledge had to our Lord Buddha. That Buddha power, who can think, who can mention? Sita? सॉरी म्हणते. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, भक्ते म्हणतायत की या जीवसृष्टीमध्ये अनेक असे जीव आहे, मनुष्य आहे, अमनुष्य आहे, देवा आहे, प्रेत आहे. हे अनेक लोकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. बरेच लोक आहे जे आता या गोष्टीवर विश्वास ठेवतात की ठीक आहे, मनुष्य लोक आपण आहे. बरेचसे लोक आहेत की जे त्यांच्या साधनेद्वारे, त्यांच्या अभ्यासातून त्यांनी बघितलं आहे, अनुभवलं आहे की हो, या जीवसृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये पूर्ण अमनुष्य पण आहे, इथे देवा पण आहे. काही लोक असे आहे जे अमनुष्याला बघू शकतात, काही लोक असे आहे जे प्रेत लोकांना बघू शकतात, परंतु पूर्णतः बघू शकत नाही, पूर्ण जीवसृष्टी बघू शकत नाही. मात्र तथागत भगवान बुद्ध जे आहेत ते या सृष्टीतील संपूर्ण जीवांना जसंच्या तसं बघू शकतात. काही लोक आपल्या ज्ञानाच्या बलाने, आपल्या बुद्धिमत्तेच्या बलाने, आपल्या प्रॅक्टिसच्या जोरावर काही प्रमाणात जीवसृष्टी बघू शकतात. परंतु तथागत भगवान बुद्ध असे ज्ञानी पुरुष आहेत की ते या जीवसृष्टीतील प्रत्येक जीवांना जसंच्या तसं बघू शकतात. एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. समोर भंते म्हणतायत की जेव्हा आपण म्हणतो की हे मनुष्य लोक आहे, तर आपण सर्वसाधारण बघतो की हे समोर मनुष्य आहे. परंतु तथागत भगवान बुद्ध त्यांच्यामध्ये काय बघतात? एलिमेंट्स बघतात की हे तर पृथ्वी आहे, आप आहे, वायू आहे, जल आहे, या घटकांपासून, या धातूंपासून बनलेलं एक घटक आहे, म्हणजे हे मनुष्य लोक आहे. अशाच पद्धतीने अनेक असे जीव आहेत जे वेगवेगळ्या घटकांपासून, धातूंपासून बनलेली जीवसृष्टी आहे. त्या प्रत्येक जीवसृष्टीतील त्या धातूंना तथागत भगवान बुद्ध जसंच्या तसं बघू शकतात. म्हणून तथागत भगवान बुद्धांचे वचन आहे की अविद्या पच्चाय संखार, संखार पच्चाय विज्ञान, की या संसारामध्ये कुठलीही घटना जी आहे, जी उत्पन्न होते, तिच्या मागचं कारण काय, त्या कारणाच्या मागचं कारण काय, कुठल्या कारणाच्या परिणामामुळे, कुठल्या कारणाच्या कार्यकारण भावामुळे, कुठल्या कर्माच्या विपाकामुळे, परिणामामुळे मनुष्य हा कुठे कुठे कुठल्या कुठल्या रूपामध्ये किती दिवसासाठी जन्म घेऊ शकतो, हे संपूर्ण ज्ञान तथागत भगवान बुद्धांकडे आहे. Actually, not only that, Lord Buddha said sometime 5 khandha, Rupa Vedana Sanya Sankhara Vijnana. Sometime Panchapadana Skandha, Rupa Padana Vedana Padana Sanya Padana Sankhara Padana Vijnana Padana. No? Like that, different beings finally come into the 5 khandha or 5 Padana khandha, and like that. Deeper and deeper, Lord Buddha saw and mentioned. For the time being, I'm making short this talk up to this, and will mention about Rupa world and Arupa world, etc. according to this Chunda Sutta. For next session, it will come in Monday. I will come into the group, and according to my energy, I would like to mention that is
Please, when you search about this Buddha's word in this week, and please continuously will you practice Buddha's 9 quality Buddhanussati meditation between this week. According to this knowledge, you can cultivate your knowledge more than more by the practice. It is a very important thing. Please, all of you will practice in this week with Dhanasati and will try to collect more knowledge about the Buddha's this power of the best. And I will, after translation, I will listen to all the beings after sharing merit. भंते म्हणतायत की एवढंच नाही तर तथागत भगवान बुद्ध पंचस्कंद देखील जाणतात. प्रत्येक जीवांच्या प्रती पंचस्कंद रूप, वेदना, विज्ञान, संखारा हे संपूर्ण पंचस्कंदाचं ज्ञान देखील तथागत भगवान बुद्धांना आहे. तर तेवढं ज्ञान या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये कुणालाही असू शकत नाही. म्हणून तथागत भगवान बुद्ध हे संपूर्ण जीवसृष्टीमध्ये सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ आहे. भंते म्हणतायत की आज आपल्याला वेळ कमी आहे, त्याच्यामुळे भंते आपली धम्मदेसना इथेच थांबवतील. परंतु पुढच्या मंडेला जेव्हा भंते जॉईन होतील तेव्हा भंते रूप लोकाबद्दल, अरूप लोकाबद्दल, बुद्धानुसती हे सगळ्या गोष्टी आणखी एक्सप्लेन तुम्हाला पुन्हा डिटेल्समध्ये भंते सांगणार आहे. परंतु भंतेंची हेही इच्छा आहे की जे तुम्ही प्रॅक्टिस करत आहे, जर आजपासून तुम्ही या धम्मदेसनेचा जर लाभ घेतला की तथागत भगवान बुद्ध किती श्रेष्ठ आहे, ते किती महान आहे, त्यांचं ज्ञान किती मोठं आहे, ते या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कसे वंदनीय आहे, कसं त्यांच्या समोर आदरणीय आहेत, सगळ्यात श्रेष्ठ कसे आहे, एवढं जरी तुम्ही या धम्मदेसनेमधून समजलात तर तुम्ही बुद्धानुसतीची जे प्रॅक्टिस आहे, बुद्धानुसती म्हणजे बुद्ध गुणांची जे प्रॅक्टिस आहे, अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवा. हे जर तुम्ही 9 गुणांची, भगवान बुद्धांच्या या 9 गुणाची प्रॅक्टिस केली, ती प्रॅक्टिस करत असताना जर तुम्ही आजच्या भंतेंच्या धम्मदेसनेला जर स्वतःच्या माइंडमध्ये त्याला रिपीट केलं की कसे भगवान बुद्ध श्रेष्ठ आहे, म्हणून मी बुद्धांच्या 9 गुणांना शरण जात आहे, वंदन करत आहे, तर निश्चितच एका आठवड्यामध्ये तुम्हाला त्याचे भरपूर लाभ बघायला मिळतील. आणि भंते सुद्धा वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करायला या प्लॅटफॉर्मवर येणारच आहेत. आणि आजच्यासाठी भंतेंची धम्मदेसना इथेच थांबवत आहे. आपल्या सर्वांना आता भंते इथे त्यांची आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद देतील. सर्वांनी भंतेंचा आशीर्वाद ग्रहण करायचा आहे आणि साधुवाद द्यायचा आहे भंतेंच्या या खूप सुंदर आणि मौल्यवान धम्मदेसनेसाठी. Now shortly you can share merit, Sita. Share merit to all the past relatives. आपण आज जे प्राप्त केलेलं पुण्य आहे या भंतेंच्या धम्मदेसनेमधून, ते पुण्य जे आहे ते आपण पुण्यानुमोदन करणार आहे. सर्व जीवांना, आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी हे पुण्य आपण समर्पित करणार आहे, वाटून देणार आहे. सर्वांनी भंतेंच्या पाठी म्हणायचं आहे. ओके भंते. You can follow me and share merit. ओके Yes, that translate shortly. Follow me. Idam me jnatinam hotu. इदं मे ज्ञातीनं होतु. Sukhita hantu jnatayo. सुखिता होन्तु ज्ञातयो. Idam wo jnatinam hotu. इदं वो ज्ञातीनं होतु. Sukhita hantu jnatayo. सुखिता होन्तु ज्ञातयो. Ittavata ce amni.
एतावता च अम्मेहि Sambatam punya sampadam संवतं पुण्यसम्पदम् sabbi deva anumodanto सर्वे देवानुमोदन्तु sabba sampatti siddhya सर्वसम्पत्तिसिद्धिया sabbi bhuta anumodanto सर्वे भूतानुमोदन्तु sabba sampatti siddhya सर्वसम्पत्तिसिद्धिया sabbe satta anumodanto सर्वे सत्तानुमोदन्तु sabba sampatti siddhya सर्वसम्पत्तिसिद्धिया you can determine up to liberation. Don't will any kinds bad people meet for your life. Up to the liberation, always will meet greatest friends and support into you will reach to the liberation. सर्वांनी सम्यक संकल्प करायचा आहे की मला कधीही माझ्या निर्वाणापर्यंत मूर्खांची संगती न मिळो. सदैव मला कल्याण मित्रांची संगती मिळो, जे माझ्या निर्वाण मार्गावर मला उपयुक्त ठरतील. Imina punya kamena इमिना पुण्यकम्मेन Ami bala samagamo आमि बालं समागमो samagamo hoto सतं समागमो होतु. yava nibbana pattiya निब्बानपत्या idam me punya kammam इदं मे पुण्यकर्मं sabakaya vahantu आसवखयावहं होतु. Dukha pamuncatu सर्वदुःखापमोचतु. You can ask forgiveness from Triple Gems Kayena Vacha Chittena. You can say no. सर्वांनी त्रिरत्नांना क्षमा याचना करायची आहे. सोबत म्हणू शकता, कायेन वाचा चित्तेन. कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं जयं खम मे भन्ते भन्ते भूरिपन्या तथा तथागत कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं खममे धम्मा सन्दिठिकपकालिक कायेन वाचा चित्तेन पमादेन मया कृतम् अच्छयं खममे सङ्घा पुण्यं कीर्तनम् साधु 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 साधु. So merit power, we can't mention uncountable power collected to all of us. By this Dhamma power, merit power, and by the triple gems power, and by the our different merit power, don't will any kind harmless to you. All the facilities come into the you life. All of will
practice in cultivating parami as soon as we'll reach the liberation. All the best, Sangha blessing. Sammitiyo yajjantu sambarogo vinasatu mate bhavatvantarayo sukhi digayuko bhava bhavatu sabba mangalam rakhantu sabba devata sabba buddhanubhavena sada suddhi bhavantu te sabba dhammanubhavena sada suddhi bhavantu te Sabba Sanghanuभावेन सदा शुद्धिं भवन्तु ते अभिवादनशीलिस्य नित्यं बुद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं वनम् आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निब्बानसम्पत्ति इमिनाते समिज्झतु साधु 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 collect great merit. All the best. Sukhi hoto, nibbana patya hoto. बनते 1 मिनिट. हो, वी नक्की. वॉन्ट टू ताई सगळ्यांना त्रिवार वंदन करायला आवाहन करा ना, सांगा ना, है ना, म्हणजे बनतेंना वंदन करू आपण सगळे. ओके, सर्वांनी भंतेंना त्रिवार वंदन करायचं आहे. बुद्धं नमामि धम्मं वंदामी नमामि भंते जी त्रिवार वंदन भंते जी त्रिवार वंदन बनते जी त्रिवार त्रिवार वंदामी भंते जी त्रिवार वंदन भंते त्रिवार वंदन बनते बनते जी त्रिवार वंदन भंते जी त्रिवार वंदन बनते जी त्रिवार वंदन भंते जी त्रिवार वंदन बनते वंदन भंते जी वंदामी Very विवेक दादा हा बोल. भंतेंना वंदन करायचंय तर एकदा फक्त रिक्वेस्ट करा. One venerable one Bhante is there. He want to respect you, so he is speaking. बोला Bhante, बोला. वंदामि भंते जी वंदामि भंते जी वंदामि Sukhi साधु hoto, साधु patya hoto. All the best. साधु वंदामि Okay. Happy to see. साधु All of us could hope fulfill as soon as we'll reach the liberation. Thank you so much. साधु 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 Bhante ji. May this venerable become like you, Bhante ji. That's our wish. शीतलताई सगळे आहेत का इथं? त्यांनी आपल्याला खूप सुंदर धम्मदेशना दिलेली आहे आणि म्हणजे काय सांगायला शब्द नाही, इतकं सुंदर आपण अनुभव घेतलेला आहे. तर मला वाटतं एकदा आपण शीतलताईसाठी साधुवाद करूयात. साधू साधू साधु 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 ताईने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला भंतेंची जी वाणी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर ताई खूप खूप धन्यवाद. आणि भंते दर आठवड्याला आपल्याला मार्गदर्शन करायला धम्मदेशना द्यायला येणार आहेत. तर माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांकडून ताईला की ताई तुम्ही एक आठवड्यामध्ये तो एक दिवस प्लीज आम्हाला द्या. कारण तुम्ही ज्या पद्धतीने भंतेंची जी वाणी आहे ती आमच्यापर्यंत मांडता, त्यामुळे ते खूप आम्हाला व्यवस्थित पद्धतीने तो धम्म पोहोचतो. तर थँक्यू व्हेरी मच. आणि मला आशा आहे की तुम्ही वेळ द्याल. थँक्यू दादा, मी नक्की प्रयत्न करेन. खूप छान प्लॅटफॉर्म आहे. सर्व साधकांनी व्यवस्थित ध्यान करा आणि या वर्षवासच्या टाइममध्ये जो हा उपक्रम सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विहारांमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे विहार असेल, जर तुम्ही विहारात जाऊ शकत असणार तर तिथे, जे विहारात जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन बरेच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आता दादा कंटिन्यू करत आहेत, तर इथे प्रामाणिकपणे खूप श्रद्धेने तुम्ही जर या 3 महिन्यामध्ये जर निश्चितच धम्म मार्गावर जर तुम्ही व्यवस्थितपणे ध्यान केलं, धम्म शिकलात, तर या 3 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघाल, एका वेगळ्या लाईफमध्ये बघाल की
खरंच धम्म किती बलवान आहे आणि धम्मामध्ये किती काही गोष्टी आहे ज्या आपण त्या गोष्टींपासून फार दूर आहे सध्या. तर आपल्या सर्वांसाठी खूप खूप मैत्री आहे की सर्वांचं ध्यान यशस्वीरित्या पूर्णत्वास जावो आणि आपण सर्व जीव लवकरात लवकर मार्गफलाला प्राप्त होत. साधू मॅम साधू शीतल मॅमला साधू खूप खूप साधू साधुकार आणि मॅडम साधू असेच आम्हाला गाईड करत राहा सर्वांना आणि नमो सर बुद्धाय जय भीम. तुम्हाला जय भीम साधू. महेंद्र साखे सरांना आणि विवेक सरांना पण खूप खूप साधुकार की आम्हाला ही संधी लाभली त्यांच्यामुळे आणि शीतल थँक्यू मॅडममुळे सगळ्यांना. जय सगळ्या भीम नमो बुद्धाय. त्यांच्यामुळे खूप 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 आम्हाला समजतं जय आधीपासनं तर संविधान मॅडमची क्रांतिकारी वाणी जय भीम. आमच्यापर्यंत पोहोचली म्हणजे असं वाटतं की बापरे किती ऊर्जा मिळाली. थँक्यू शीतल मॅम, खूप साधुकार. थँक्यू विवेक सर सगळ्यांना. परत आणि शाक्य सरांना सुद्धा पण ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिलीत. आम्ही नक्कीच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे विहारांमध्ये जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यापर्यंत ही जी वाणी त्याला आम्हाला इंग्लिशमध्ये समजत नाही पण मॅडम जी समजून सांगत आहेत तर ही वाणी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. साधू साधू साधू. साधू साधू. सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी विवेकजी धन्यवाद. थँक्यू 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 बनते. थँक्यू वंदामी. तर आपण हे कल्याण मित्र जे आहेत आपण सर्व कल्याण मित्र आहोत. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला धम्म प्रॅक्टिस करायचं आहे. अतिशय चांगले टीचर्स आपल्याकडे येणार आहेत. चंद्रपुती बनते आज या सेशनला आलेले आहेत. धन्यवाद बनते. आणि मला वाटतं सुरुवातही एका वर्षावासाची 5 वर्षापूर्वी 3 महिने सलग चंद्रपुती बनते यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक 5 वर्षापूर्वी असंच एक म्हणजे वर्षावास आम्ही केला होता. ज्या ठिकाणी मी सेवा दिली होती. तर आज माहित नाही कसं पण परत एकदा ही संधी आलेली आहे. आपण सगळे कल्याण मित्र आहोत. हा काही प्लॅटफॉर्म नाहीये. कल्याण मित्रता ह्या भावनेतून हे सुरू झालेलं आहे आणि हे आपल्याला पुढे घेऊन जायचंय. तर माझं सगळ्यांना विनंती आहे की आपला एक ग्रुप आहे, युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर हे सगळे अपडेट्स येणार आहेत. दररोज संध्याकाळी 7 ते 8 आपलं धम्म टॉक असतं. 90 दिवस हे चालणार आहे. आणि आता भंतेंनी आपल्याला हे दिलेलं आहे वेळ. दर आठवड्याला ते येणार आहेत. शीतलताई पण त्याला येणार आहेत या सेशनला. तर मला वाटतं सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आणि महेंद्र शाक्य, कमलवीर, तर हे सर्व जे आहेत जे काही नेल्सन आहेत तर जे सिनियर धम्म प्रॅक्टिशनर आहेत तर हे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. आणि बाकी पण कोणी टीचर्स असतील त्यांनी यावं आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. तर असं एक विनंती करतो आणि आपण इथं थांबू. आणि एक नंबर तुम्ही नोट डाऊन करा ज्याच्यावर आपला ग्रुप आहे जो मी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करेल. 9970017719. हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 9970017719. या नंबरवर तुम्ही मला हा एक टेक्स्ट करा. त्याच्यावर मी तुम्हाला आपला जो काही चॅनल आहे या कम्युनिटीचं, कल्याण मित्र कम्युनिटीचं, दादा नंबर परत सांगा ना. परत एकदा सांगा दादा. 9970 एक मिनिट. 99 99 700 700 177 177 19. 19. थँक्यू. या नंबरवर तुम्ही कनेक्टेड राहा. बघा आपल्या एका साधकांनी आपला नंबरही टाकून दिला. तर खूप सुंदर ऊर्जा आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून याच्यात काम करायचं आहे है ना. तर आज भंते आले म्हणजे काहीतरी पुण्यकर्म आहे आपल्या सर्वांचं. एकत्रित सांघिक आपण ही ऊर्जा निर्माण केलेली आहे. त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं ऋणी आहे. आणि थँक्यू व्हेरी मच. शब्द नाही आहेत माझ्याकडे आजच्या सेशनसाठी. तर ताई महेंद्र शाक्य, कमलवीर, भंते ज्ञानसिरी आणि शीतलताई, धम्ममंगलम ग्रुप, विपस्सी फाउंडेशन, नेल्सन, हे सर्व जे खरे कल्याण मित्र आहेत त्यांच्या सपोर्टनी, त्यांच्या सहकार्याने आपल्याला सर्वांना पुढे जायचंय. थँक्यू व्हेरी मच. आणि साधू साधू साधू. दादा मला एक बोलायचंय. बोला ना नेल्सन, बोला बोला. आम्हा एक मिनिट. म्हणजे आज जे तुम्ही वर्षावासात आज म्हणजे हायेस्ट मेरिट्स गेन केलेत आणि ते आम्हाला त्याच्यामध्ये सहाय्य केलं. दुसरी गोष्ट एवढी संख्या फक्त भंतेजींच्या
ग्रुपच्या पारमीने त्या ठिकाणी एकत्रित आली आणि उपासक उपासिका तर होतोच आपण, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एका भिक्षूचं कल्याण केलं माहितीये का. आज म्हणजे मी भंतेजींना फक्त सांगितलं, एवढे सुंदर विनयशील भंतेजी आहेत ते अकोल्याचे, विपस्य आहेत त्यामुळं काही वादच नाही, पण त्यांना सांगितले होते त्यांचं सेशन क्लोज करून इथं आले एवढं विनयाने इथं बसले आणि मी त्यांना थोडीशीच हिंट दिली तर ते पूर्ण ध्यान हे करताना म्हणत होते की फक्त वाणी ऐकून जर एवढं आहे तर प्रत्यक्षात भेटल्यावर काय असेल. आणि त्यांची आणि भंतींनी दोघांचं संभाषण झालं, त्यांना एवढी सुंदर ब्लेसिंग दिली दादा. तर म्हणजे जर असे भिक्षूंना म्हणजे आज जणू काय हजारो लोक आपल्या सेशनला होते असं झालं. एक भिक्षू म्हणजे 1000च्या बरोबर आहे. खरंय तर खरंय. त्यामुळं साधू. खरंच दादा तुमचे सारे धम्मसंकल्प असेच पूर्ण हो. तन मन धनाने तुम्ही समृद्ध व्हा आणि हे शासन असंच पुढे नेण्यासाठी कार्य करा. आणि अप्रतिम संवाद भंतेजी म्हणले या ताई कोण आहेत, यांच्यामुळे आम्हाला कळलं. तर शीतलताई शीतलताई. तुमच्यासाठी खूप साधुकार, खूप साधुकार, खूप साधुकार. साधू साधू साधू. साधू साधू. थँक्यू नेल्सन, थँक्यू. पुढचं सेशन तुम्हालाच घ्यायचंय, पुढचं सेशन तुम्हाला घ्यायचंय. म्हणजे जेव्हा बनते नसणार आहे त्यावेळेला जेवढे पण चांगले टीचर्स आहेत जे धम्म प्रॅक्टिस करतायत त्यांनी या ठिकाणी येऊन आपला अनुभव शेअर करा. या ठिकाणी नक्कीच, कल्याण नक्कीच. मित्र म्हणजे कोणी एक व्यक्ती नाहीये, या ठिकाणी आपण सगळं संघ मिळून कल्याण मित्र आहोत. आपल्याला एकमेकांना प्रॅक्टिस मध्ये सपोर्ट करायचा आहे, पुढे जायचंय. तर खूप चांगली ऊर्जा निर्माण झालेली आहे. याला आता आपल्याला नाही असं नाही खूप ग्रेट 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 ग्रेट. आणि दादा आहे का? दादा आहे, तुला काही बोलायचंय? हा मला आहे एकच ना. मिनिट बोल दा बोल. महेंद्र शाक्य नमो माझे बुद्धाय, जय भीम. हा. सर्वप्रथम तर आजची जी धम्मदेसना झाली बनतेंसाठी आणि शीतलताईंसाठी खूप खूप साधुवाद. आणि जे काही मेरिट्स आपण आज गेन केलेले आहेत त्या मेरिट्स त्या पुण्यपारमीच्या बलाने आपल्या सर्वांची सर्व दुःखातून, सर्व भयातून, सर्व रोगातून मुक्तता हो. आपण सर्वजण धम्म मार्गावरती अग्रेसर आणि पुढे प्रगती करोत. आपल्या सर्वांना निबान प्राप्त हो. आणि ही संधी जी मिळालेली आहे या संधीमध्ये, या 90 दिवसामध्ये, वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण आपले शील प्रतिष्ठित करोत. आपण आपली ध्यानाची जी निरंतरता आहे ती निरंतरता आपण कंटिन्यू करोत. जे नवीन ध्यान शिकण्यासाठी तयार होत आहेत त्यांनी ध्यान योग्य पद्धतीने शिकून त्याच्यावरती पुढे मार्गक्रमण करावं. आणि त्याचप्रमाणे आपण या संघासाठी, हा जो भिक्खू संघ आज आपल्याला अवेलेबल झालेला आहे किंवा जगामध्ये जे विनयशील भिक्खू संघ आहेत, उपासकांचा विनयशील उपासकांचा संघ आहे, या सर्वांसाठी आपण सहाय्यक बनलो पाहिजे अशी धारणा करून आपण आज हा संकल्प करूयात. आणि दृढ संकल्पासोबत, सम्यक संकल्पासोबत आपण हे कंटिन्यू सेशन जे आहे एव्हरीडे आपण हे जॉईन करूयात आणि आपली सर्वांची धम्ममार्गावरती प्रगती करून घेऊयात. तर सर्वांना हीच विनंती आहे आणि हीच मंगल मैत्री मी शेअर करतो की आपण हे जे काही आज ऐकलेलं आहे, आज जे मिळालेलं आहे, याच्या आज नोट्स काढा. आज पुन्हा हे युट्यूबवरती धम्मा टॉक आल्यानंतर पुन्हा पुन्हा हे धम्मा टॉक ऐका आणि याची प्रॅक्टिस आपल्या जीवनामध्ये कंटिन्यू करा. बाकी उद्या भेटूयात. थँक्यू सर्वांसाठी पुन्हा एकदा साधू. अजून तुम्हाला त्यांचा काही अनुभव शेअर करायचा असेल करू शकता, कोणाला करायचं असेल तर. हा, आणि सॉरी ते 100ची लिमिट होती, मला माहिती आहे खूप जण वेट करत असतील बाहेर. ती मी लिमिट काढतो कारण इतकं प्रचंड आहे याच्यामध्ये. मी आजपर्यंत कधी मीटिंग हो ती घेतली कंप्लेंट आली अक्षरशः, काही लोक म्हटले वंचित राहिले दादा. नाही, पण आता व्हिडिओ रेकॉर्ड केलाय ना, तो जाईल. मलाही माहित नव्हतं ना. येस पाठवूयात नक्की नक्की. चेक करतो आणि चेंज करतो ती लिमिट त्याची. हो दादा, हो हो. तुमचा जो वेळ तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि कल्याण मित्र हे आपण सर्व आहोत. या ठिकाणी कोणताही असं प्लॅटफॉर्म आहे असं नका कन्सिडर करू. तुम्हीच प्लॅटफॉर्म आहात. कल्याण मित्र, एक मित्र असा की ज्याच्यासोबत आपण धम्म शेअर करणार आहोत, हा आपला प्रयत्न असणार आहे. आणि या प्रवासामध्ये जे काही सिनियर प्रॅक्टिशनर आहेत ते येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील. प्रत्येकच व्यक्ती जो धम्म प्रॅक्टिस करतोय तो त्याचा अनुभव आपल्याला शेअर करणार आहे आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे. कोणी परिपूर्ण नसणार आहे, त्यामुळे आपण ती अपेक्षा पण बाळगू नये की कोणी, म्हणजे बनते आहेत डेफिनेटली, जे आदरणीय जी भिक्षू संघ आहे
ते आपल्याला वेळ देणारच आहेत, पण बाकी वेळेला जे असणार आहे त्यावेळेला प्रोसेस मधले जे धम्ममित्र असणार आहेत ते आपल्याला सपोर्ट करतील, मार्गदर्शन करतील, त्यांचा अनुभव आपल्यापर्यंत शेअर करतील. तर त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. तर आपणच कल्याण मित्र आहोत आणि आपण एकमेकांना घेऊन पुढे जायचंय आणि आपण एक कुटुंब आहोत आता. तर इतकं अमूल्य वेळ तुम्ही दिला आणि अशीच एनर्जी ठेवा आणि पुढच्या सेशनला आपण भेटूयात. या ठिकाणी मी आता थांबतो. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. मीटिंग लीव्ह करतोय मी. ठीक आहे.